भारत माता की। आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस, त्या दिवसाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। आज आपल्या परभणीकरिता आणखी एक आनंदाचा दिवस। आज आपल्या कृष्णा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या सोहळ्यासाठी उपस्थित ज्यांनी आता मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी सुसज्ज असं हे कृष्णा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचं इमारत उभी राहिली आणि या जिल्ह्यातीलच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याचा संकल्प करत जे हॉस्पिटल उभं राहिलेले आहे ते डॉक्टर संजय रोडगेजी व त्यांच्या अर्धांगिनी डॉक्टर सविताताई रोडगे आणि त्यांचे जावाई डॉक्टर गणेश पारवेजी, कन्या डॉक्टर अपूर्वा रोडगे, सुपुत्र डॉक्टर आदित्य रोडगे, आपल्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा लताताई वाकळे, महापौर सय्यदजी इक्बाल, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी घुमरे, सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष मिलिंदजी सावंत, जिल्हा परिषदचे सदस्य परमेश्वरजी निर्वळ, सारिकाताई पारवे, मनीषाताई जाधव, आदित्यजी नखाते, उपस्थित सर्वच डॉक्टर साहेबांच्या विनंतीला मान देऊन आलेली सर्व मंडळी। खरं तर मी तुमची सगळ्यांची क्षमा मागते। आपला 11 वाजताचा टाईम आणि आता 1 वाजते, परंतु आज आपल्या सगळ्यांना माहिती स्वातंत्र्य दिवस आहे आणि खूप सारे उद्घाटन, खूप सारे कार्यक्रम आजच्या दिवशी होत आहेत, म्हणून प्रत्येक ठिकाणी थोडा थोडा वेळ देत देत मला या ठिकाणी यायला उशीर झाला। आणि माझी अशी इच्छा होती डॉक्टर साहेब की आज कृषी मंत्री भरणे मामा सुद्धा आपल्या जिल्ह्यात आहेत, त्यांच्यासोबत यावं म्हणजे एक चांगला आपल्यालाही कार्यक्रम होऊन जाईल, पण त्यांना थोडासा आणखी यायला वेळ आहे, मलाही पुढच्या कार्यक्रमांना जायचंय। पण आज डॉक्टर गणेश आणि डॉक्टर अपूर्वा यांच्यासह सर्वच टीम म्हणजे सुपर स्पेशलिटी, त्यामध्ये आपल्याला स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, रेडिओलॉजी विभाग, बालरोग तज्ञ विभाग, जनरल सर्जरी, जनरल मेडिसिन विभाग, नेत्ररोग विभाग, फिजिओथेरपी विभाग, हे सगळ्या आजारांवरती उत्तम असे उपचार ह्या कृष्णा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये केले जाणार आहे। मी जेव्हापासून आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये या समाज कार्याच्या माध्यमातून राजकारणामध्ये आले, अनेक हॉस्पिटलच्या उद्घाटनाला मला जायचा योग आला आणि आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्य आरोग्य मंत्री काम करत असताना अनेक नवनवीन हॉस्पिटल पण महाराष्ट्रभरातून अनेक जण बोलवतात, उद्घाटनाला जायचा योग येतो, परंतु ही कृष्णा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ज्या पद्धतीने प्रत्येक विभागाला काय पाहिजे आणि कुठलंही पेशंट आला तर गडबड झाली नाही पाहिजे, त्या पेशंटला तिथेच सगळी सुविधा तात्काळ मिळाली पाहिजे। एकदम चांगल्या पद्धतीचे ऑपरेशन थिएटर सुद्धा प्रत्येक विभागासाठी सेपरेट केले, ICUच्या रूम चांगल्या बनवल्यात, एकदम सुंदर असं नियोजन डॉक्टर साहेब तुम्ही या ठिकाणी केलेले, मी तुमचे मनापासून अभिनंदन करते। आणि परभणी जिल्ह्यात नाही, आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा नाही अशा पद्धतीचं नियोजन सुंदर असं आपलं हे हॉस्पिटल झालेलं आहे। आणि मला खात्री आहे की आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशातल्या प्रत्येक शेवटच्या व्यक्तीला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे, म्हणून जगात कुठेच नाही अशी पंतप्रधान आयुष्मान भारत योजना मोदीजींनी आणली। आणि त्याच धर्तीवरती राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महात्मा ज्योतिबा फुले योजना आणली। आणि सतत त्या नेत्यांचं सांगणं असतं की आरोग्यम धनसंपदा, आरोग्य जर आपल्या देशातल्या आपल्या राज्यातल्या लोकांचं चांगलं राहिलं तरच आपला देश, आपलं राज्य हे चांगला या ठिकाणी आनंदी विकसित होऊ शकेल, प्रत्येक परिवाराचा विकास होऊ शकेल आणि सुदृढ आयुष्य सगळ्यांना मिळालं पाहिजे। शारीरिक मानसिक आरोग्य सगळ्यांचं जपलं पाहिजे, त्यासाठी सरकार म्हणून तर अनेक योजना आणतंय, अनेक हॉस्पिटल्स नवनवीन बांधलेले आपण आज आपल्या सरकारी दवाखान्यांमध्ये पण उच्च अशा ट्रीटमेंट आपण या ठिकाणी देतोय, तरी देखील आपली 140 करोडचा आपला देश आहे
एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी लोकसंख्या आहे, प्रत्येकाला सुंदर अशा ट्रीटमेंट सगळ्याच हॉस्पिटल्सच्या मध्ये मिळाली पाहिजे. कारण प्रायव्हेट हॉस्पिटलचं पण महत्त्व अनन्यसाधारण आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये आपण सर्वांना ट्रीटमेंट देतोच, परंतु ह्याही प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा जे पेशंट रुग्ण ट्रीटमेंट घेऊ इच्छितात त्यांचं सुद्धा अफोर्डेबल म्हणजे बजेटमधलं ट्रीटमेंट झाली पाहिजे, याच्यावरती सुद्धा सरकार लक्ष देऊन आहे. म्हणून मी डॉक्टर गणेश आणि अपूर्वाला विनंती करते की आपल्या सगळ्या योजना आपल्या हॉस्पिटलला घ्या, जेणेकरून येणारा प्रत्येक पेशंटला आपल्याला चांगल्या सुविधा या ठिकाणी अत्यल्प दरामध्ये सुविधा देता येतील. कारण मला माहिती आहे एवढं मोठं हॉस्पिटल सांभाळायचं खूप मोठा मेंटेनन्स तुम्हाला येणार, म्हणून सारखे फोन दिदीचे कधीच येणार नाही की याचं बिल एवढं माफ करा तेवढं माफ करा. जेवढं होईल तेवढं बिल तुम्ही कमी करा असं सांगेल. आणि मला खात्री ज्या पद्धतीने डॉक्टर संजय रोडगे साहेबांनी, डॉक्टर सविता मॅडमने आपल्या सगळ्यांना जे या ठिकाणी संस्कार दिलेले आहेत, प्रत्येक रुग्ण नाही तर बघा एवढ्या सुंदर त्यांचे सगळेच बाकीचे डॉक्टर्सचे मी नावं या ठिकाणी वाजत नाही, पण ह्या तरुण डॉक्टरांना ह्या परभणी नाही तर चांगल्या पुण्या, मुंबई, दिल्ली सारख्या, हैदराबाद सारख्या ठिकाणी सुद्धा ते जाऊन त्यांचे स्वतःचं प्रॅक्टिस, त्यांचं स्वतःचं करिअर तिथं उभं करू शकले असते. परंतु आपल्या जिल्ह्यावासियांना उत्तम सुविधा द्यायची, जे शिक्षण आपण घेतलंय त्याचा फायदा आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना झाला पाहिजे, हाच मानस यांनी ठेवला. ज्या पद्धतीने डॉक्टर संजय रोडगे साहेबांनी मला वाटतं 30-35 वर्षापूर्वी सेलूला जाऊन प्रॅक्टिस चालू केली की तालुक्याच्या छोटं तालुका आहे इथे मी काय करू, मला तर एवढ्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये संधी आहेत हा विचार न करता माझ्या लोकांना योग्य उपचार मिळाले पाहिजे हा मानस त्यांनी ठेवला. आणि त्याच पद्धतीने सर्वच डॉक्टर या कृष्णा मल्टी स्पेशलिटीचे जे डॉक्टर आहे त्यांचंही मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते की खूप चांगल्या पद्धतीने आपण ही नवीन सुरुवात केलेली आहे. लोकांचा विश्वास आपण संपादन करावा आणि जास्तीत जास्त आपले रुग्ण कसे येतील आणि आले की लगेच त्यांना कसं आपल्याला चांगली ट्रीटमेंट देता येईल, जेव्हा जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहील. कारण की बघा हॉस्पिटलच्या उद्घाटनाला गेल्यावर शुभेच्छा देणं म्हणजे आपल्या जनतेचं आरोग्य खराब करून घेणं असं म्हणतं, परंतु योग्य उपचार योग्य वेळी मिळणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि या ठिकाणी आपण डायग्नॉस्टिक सेंटर सुद्धा उभं चालू केलेलं आहे. लवकरच ते वेळेत डायग्नॉस्टिक झालं पाहिजे की ह्या रुग्णाला काय अडचण आहे आणि त्याच्यावरती उपचार काय गरज आहे. वेळेत त्यांना उपचार मिळाले तर कुठल्याही मोठ्या दुसऱ्या आजारांपासून आपण रुग्णांना वाचवू शकतो. आणि मला खात्री आहे की तुम्ही प्रामाणिकपणे आपल्या लोकांना उत्तम सेवा द्यालच. या ठिकाणी पारवे परिवाराचं पण मी कौतुक करते. आज खरं डॉक्टर आपल्या गणेश यांचे पिताश्री या ठिकाणी नाही आहेत, पण ते आज असले असते तर त्यांनाही अभिमान वाटला असता की किती चांगल्या पद्धतीने एवढ्या लहान वयामध्ये माझ्या मुलांनी एवढं मोठं हॉस्पिटल या ठिकाणी उभं केले. खरंच मी आपल्या सर्वच टीमचं कौतुक करते आणि अपेक्षा व्यक्त करते की आपल्या जिल्ह्यावासियांच्या आरोग्याची काळजी तुम्ही चांगल्या पद्धतीने घ्याल, जिल्ह्यातल्या सर्व लोकांचा विश्वास आपण संपादन कराल आणि चांगली सुविधा या ठिकाणी आपण द्याल. आरोग्य मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून ज्या ज्या अपेक्षा तुम्ही माझ्याकडून कराल त्या अपेक्षा पूर्ण करण्याचाही शब्द आपल्याला या ठिकाणी देते. तुमच्या भरभराटीच्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.